कैलासवासी नामदेव नाना भालेराव वय वर्ष 79 यांच्या 5.5 महिन्यानिमित्त प्रसिद्ध कीर्तनकार हबप समाधान महाराज शर्मा रामायणाचार्य यांचे कीर्तन पार पडले. वाकडं नाही बोलायला. आणि अजून एक लक्षात जायचं फक्त एकदा राजा पुणे असतात बरोबर. आता अजून एक विचारतो माय मग फायनल आपण कार्यक्रम आणलो. देवाच्या पुढे काय लावता तुम्ही? बोला. दिवा म्हणा मोठ्यानं म्हणा. मी तुम्हाला काय विचारलं नाही कारण तुमचा आणि देवाचा संबंध नाही. ठीक आहे चला. देवाच्या पुढे काय लावतो? आंबेगावले दिवा लावतो. काय लावतो? कुलकर्णी भाऊ काय दिवा. मग जळतं काय त्याच्यातलं? शाबास. जळतं काय? वाल. जाळतं कोण? शाबास. जाळतं कोण? तेल. आता अजून एक फायनल उत्तर द्या. जे जाळतंय ते आधी जळतंय का जे जळतंय ते आधी जळतंय? कूलर बंद करा माय बाप. कूलर बंद करा. पाया पडतो तुमच्या. सगळे बंद आहेत. जे जाळतंय ते आधी जळतंय. बरोबर आहे? बरोबर आहे. मग आजपासून भीक मागतो तुमच्या कळम आणि आंबेगाव पंचकृषीला एकमेकाला जाळू नका. कारण जे कुणाला तरी जाळतंय ना त्याचा नंबर आधी लागतोय. मला थोडं मोकळं बघा. जे जाळतंय ते जळतंय हे ज्याला कळतंय ते दुसऱ्याला जाळीत नाही. अजून बोलू ऐका. आई हे वडील आहेत ते नामदेव भाऊ ते महेश भाऊचे. अजून एक गोष्ट आहे त्या महेश भाऊच्या जीवनामध्ये असा प्रसंग आहे राजा. आज वडिलांचे 5.5 महिने आणि त्यांच्या लग्नाचा वाढदिवस दोन्ही एकत्रित आले. काय करायचं? जीवनामध्ये अशा घटना अशी भीक मागतो रे माझ्या पाया पडतो. अशी शांततेने ऐका. काय जीवन आहे महाराज. हळहळ हळहळ केली लोकांनी. अजितदादांची घटना ऐकू केली ना पण तरी माणसं वागायचं बदलीत नाही. पाया पडतो मी. आई बाप कशाला लागतो माहिती आहे? बोलू ऐका. आई लागते भाऊ. माझे वडीलधारी माणसं श्री महाराज मंडळी त्याच्यात काही जाणकार माणसं. आई आई कशाला लागते माहिती सांगू तुमच्या भाषेत? माहेरी तुम्ही आल्याच्या नंतर हे वापस जाताना 2-4 कुरवड्या पापड्या गपचूप तुमच्या पिशवीत कोणाला न कळता सुनाला न कोसती का नाही? तुला माझी शपथ माझ्या सांग कोसती का नाही? बरोबर. आणि मग ती महाराज नारायण भाऊ गपचूप हाताचे कोसतात ना ते पिशवीमध्ये त्याला ही लेख काय म्हणते? आई मला नको देत जाऊ माझ्याकडे लई आहे तिकडे म्हणते. आणि मग आई काय म्हणते? ने जा ग मा इथं बी कोले कुत्रेच खाते. म्हणजे कोले कुत्रे म्हणजे आम्ही. वा वा माया ना महाराज. ती माया महाराज. आणि सांगू का ज्याला कुणाला आईच नाही ना त्याला आळंदीची आई आहे. ज्ञानाबाई माझी अनाथाची मा आई आहे. मी तुमच्या गावात मजा करायला आलो नाही महाराज. काय त्या महेश भाऊचे 30वा लग्नाचा वाढदिवस आहे. मी काय म्हणतो वाढदिवस कितवा बी असू द्या पण घटना कशी आली. ज्यांनी लग्न लावून दिलं तर आज त्यांच्या 5.5 महिन्याला लग्नाचा वाढदिवस. ऐका ना ऐका. वडील कशाला लागतात? हे झालं आईचं महाराज. हे झालं आईचं. वडील कशाला लागतात? वडील एकाच गोष्टीसाठी लागतात. माय बाप तुमच्या पाया पडतो. तुम्हाला बी लेकी आहेत ना? आहेत ना? ज्याला कुणाला मुलगी नाही अशी भीक मागतो. भाऊ मोबाईल नालाय. दूध जास्त का दही? दूध बरोबर. कितीही दूध असलं नारायण किती दूध असलं तर एवढूस दही त्याला बदलून टाकतं का नाही? तसं अख्खं जग नालायक असलं तरी फक्त ज्ञानोबा तुकोबा दोघच बाजू ही दोघच लागतात. बस बेटा आता शूटिंग बंद करा. झालं रील पुरतं झालं. माझी एक सवय मी रील मध्ये कमी राहतो रिअल मध्ये जास्त राहतो. रिअल मॅटर. आई आता मोकळ्या मनानं बोलतो. एक 10 मिनिट. हो सगळे मान्यवर सगळे पंचकृषीतून आलेली मोठी मोठी माणसं. कोणाला कीर्तनाला बसा म्हणले की लोक म्हणतात कीर्तनाला बसा. भाऊ शूटिंग लागतो. हे रात के बाद होगा सवेरा देखना हो अगर दिल सुनेगा. देखना हो अगर
5.5 महिने लक्षात ठेवतात लोक. बोलू का थोडं मोकळं बोलू अजून? हे पक्क झालं इथपर्यंत. आता एका मिनिटात अजून थोडं पुढे नेऊ. एक असा मोठा बंगला होता. ऐका गड्या आता होय राहू. एक मोठा बंगलाच आहे आणि त्याच्या दारात एक द्वारपाल होते 2. ऐका ना, ऐका. 2 मिनिटाचा विषय फक्त आता. गरमत नाही ना? ज्याला कीर्तनात करमत आहे त्याला गरमत नाही, आणि ज्याला रिकाम्या गोष्टीत ना ते उगाच बेजार. पागल फिगल आहे तू, येडा दाखल काय सांगू का? अजून एकदा ऐका, कॅपॅसिटी वाढलेली राहू द्या, कशाच्या बी नादी लागू नका. सगळे एसी वालेच मेले कोरोना. खोटं आहे भाऊ? मला सांगा किती भिकारी मेले कोरोना? सगळे ओरिजिनल, एसी ऑन, सावकार ऑन. ताकद कमी नका करून घेऊ. हा, नवीनच फॅड निघाला आता. आता ती ताई पाणी द्यायली वयस्कर माणसाला दे मा, ज्याला लागते तर. काही काही ठिकाणी नवीन अशी सिस्टीम आली असेल. 5.5 महिने वर्षात बाटल्या देते सगळं. म्हणलं काय साखर पुडा आहे का काय? 10 मिनिटाचा विषय राहिला फक्त. कुठं आलो? बंगला होता मोठा, द्वारपाल होते दारात. एक साधू चालला होता. ते साधू काय म्हणे माहिती का? उठा जागा, पाठी भय आले मोठे, पंढरी वाचून तुझा ठाव नाही. संपलं, फायनल. आता हे झालं. फक्त एक लक्षात घ्या, तुम्ही नव्हता तवा बी कळव, आणि तुम्ही नसणार तवा बी कळव. कुणाचं गाव आहे? काहीच नाही राजा, संपून जात रे. हरळी उभं तरी मग काहीच नाही, समजून घ्या. वा वा. त्याला एक 5 मिनिटाचा विषय बोलतो आणि थांबू. बरं आपण 1-2 मिनिटं बोलतो आपण, जमल ना? रामायण बघितलं तुम्ही टीव्हीला? बोला ना भाऊ. जुन्या काळातलं रामायण, ती अँटिना खालच्या न्यास करा. फिर बरोबर बघितलं ना भाऊ? जुन्या काळात रामायण लय रविवारी लागायचं बघा, बरोबर आहे ना? आणि लय टीव्ही नव्हत्या तेव्हा, होत्या का? आणि ज्याच्याकडे होत्या त्यावेळेला ते बघू देत नव्हते. बघू देत, मलाच बघू देत ना. आमच्या गावात एक मारवाडी बघू देत नव्हतं महाराज, बघू देत नव्हतं बरं का भाऊ. एक अक्षर खोटं असलं तर मरून जाईल मी. बघू देत नव्हतं. आणि मग ती काय झालं, मग कथा करतो ना आता रामकथा. ते रामकथेला आले तेव्हा, आणि ती शेठजी लागली रडायला व्यासपीठावर. म्हणलं का हो? ते म्हणले मी तुला रामायण बघू देत नव्हतं. मी म्हणलं म्हणून तो ओरिजिनल राम माझ्याकडे आला. अरे जीवनामध्ये वनवास आल्याशिवाय सुवास सुटत नाही मला. अडचण आलीच पाहिजे. रामायण किती गोड होत. काय लागायचं रविवार सगळं लागत ना. मंगल भावन मंगल द्रव सुदर्शन. विठ्ठल जय जय विठ्ठल. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही. नाही विचारिला अधिकार विना क्षमा अपराध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा क्षमा अपराध संगीताताई, ज्यांनी ज्यांनी कष्ट घेतले त्या सर्वांना वंदन करतो. या दुःखातून सावरण्याची शक्ती भगवंत त्यांना देईल असं म्हणायची गरज नाही, देतच असतो ते. कारण देवाची सवय प्रश्न नंतर देतो आणि ताकद अगोदर देतो. त्याच्यामुळे अत्यंत शांततेनं आपण सगळेजण पुढील सूचना
ऐकल्याच्या नंतर जागा सोडाल अशी अपेक्षा आहे. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. मी पुढे कार्यक्रम असल्यामुळे मी लगेच जाणार आहे. तुमच्या सगळ्यांची माफी मागतो. महाराजांना या ठिकाणी लगेचच जायचंय. मी भालेराव कुटुंबियाच्या वतीने या ठिकाणी माननीय श्री विष्णू काका हिंगे यांनाच विनंती करतो का आपण या ठिकाणी महाराजांचा सत्कार करायचा आहे. महेश कृपा आपण हे पुढे यायचंय. महाराजांनी अतिशय सुंदर असं कीर्तन या ठिकाणी केलंय. भालेराव कुटुंबियाच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी माननीय श्री विजयसिंह शिंदे पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतीजी व विद्यमान जिल्हा परिषद सदस्य, त्याचप्रमाणे गावाशी ज्यांचा कबड्डीपट्टू म्हणून संबंध आलेला आहे असे माननीय श्री विजयसिंह शिंदे पाटील यांचंही या ठिकाणी मी भालेराव परिवाराच्या वतीने स्वागत करतो. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान जिल्हा परिषद सदस्य माननीय श्री वळसे पाटील साहेब आपले या ठिकाणी मी स्वागत करतो. त्याचप्रमाणे गायनाचार्य आपल्याबरोबर जे गायनाचार्य होते यांचाही सन्मान या ठिकाणी माननीय श्री वळसे पाटील साहेब, बंटी पाटील वळसे कृपया आपण यायचा. या ठिकाणी गायनाचार्याचं अतिशय सुंदर काम जे केलं त्यांचाही आपण आपल्या हस्ते या ठिकाणी सत्कार करायचा आहे. या ठिकाणी भक्ती शक्ती गुरुकुल वारकरी शिक्षण संस्था यांनी अतिशय मोलाची साथ दिली. त्यांचाही सत्कार या ठिकाणी महेश भालेराव यांच्यातर्फे होतोय. कृपया त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. या ठिकाणी नुकतेच आपल्या तालुक्याच्या सभापती विराजमान झालेले माननीय श्री कैलासभाऊ काळे आपणही या ठिकाणी आलात. भालेराव कुटुंबियांच्या वतीने आपल्या या ठिकाणी स्वागत आहे. हॅलो ओ पाटील, सत्कार होतोय आपलाही भालेराव कुटुंबियांच्या. कृपया आपण त्याचा स्वीकार करायचा आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषद सदस्या प्रीतीताई प्रवीण पाटील थोरात आपण या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहिलात. आपला या ठिकाणी सत्कार होतोय त्याचा आपण स्वीकार करायचा आहे. माजी सभापती उषाताई कानडे आणि कळमगावच्या सरपंच उषाताई सचिन कानडे कृपया आपण व्यासपीठावर राहायचं आहे. मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. आपल्या तालुक्याच्या नव्याने उपसभापती झालेल्या ज्योतिताई प्रवीण पारधी कृपा यांचाही आपण या ठिकाणी भालेराव कुटुंबियांच्या वतीने सत्कार करायचा आहे. सभापती माननीय श्री कैलासभाऊ काळे कृपया व्यासपीठावर राहायचं आहे. आपला एक छोटेखानी सत्कार होतोय. कृपया आपण त्याचा स्वीकार करायचा आहे. शिंदे पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती, त्याचप्रमाणे विद्यमान जिल्हा परिषद कृपया आपण व्यासपीठावर राहायचं आहे. त्यांचा सत्कार करायचा.
शिंदे पाटील, सभापती विजयसिंह शिंदे पाटील, प्रमोद शेठ कनाडे कृपया त्यांचा आपण या ठिकाणी वारकरी संप्रदायाचा विचार आपल्या समोर ज्यांनी मांडलाय ते महाराष्ट्रातील टॉप 10 कीर्तनकारांपैकी एक असलेले समाधान महाराज शर्मा यांनी खऱ्या अर्थानं कीर्तनाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांचं प्रबोधन करण्याचं काम त्या ठिकाणी केलंय. स्वर्गीय नामदेव नाना भालेराव यांना 5.5 महिन्याच्या निमित्तानं विनम्र अभिवादन त्या ठिकाणी केलंय. भालेराव परिवाराचे सगळे नातेवाईक सगळे सोयरे मोठ्या संख्येनं आज या 5.5 महिने कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहात. खरं तर बाजार समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य या नात्यानं मी इथं जरी आलो असलो, परंतु या परिवाराचे जावई बापू असलेले आमच्या खेड तालुक्यातले पत्रकार कुंडीभाऊजी पाचारणे, त्याचबरोबर नानांच्या परिवारातील असलेल्या आमच्या कविताताई, त्याचबरोबर नव्या पिढीतल्या आमच्या योगिताताई, हा सगळा परिवार खेड तालुक्याच्या राजकीय सामाजिक जीवनामध्ये एक वेगळ्या उंचीवरती काम करणार आहे. आणि स्वर्गीय नानांच्या घरातील ही सगळी मंडळी आज मोठ्या संख्येने नातेवाईक, मित्र परिवार मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे. समाधान महाराज शर्मा यांनी प्रवचन आणि कीर्तनाच्या माध्यमातून आगळेवेगळं प्रबोधन करण्याचं काम आपल्या सगळ्यांचं त्या ठिकाणी केलंय. आणि नानांनी आयुष्यभरामध्ये खऱ्या अर्थानं उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून जेसीबी असेल, कोकलीन असेल, शेतीच्या माध्यमातून चांगलं काम, कर्तृत्व, नेतृत्व, दातृत्व कसं असावं याचं उत्तम उदाहरण खऱ्या अर्थानं स्वर्गीय नाना त्या ठिकाणी दिसून येत आहे. पण आज नानांच्या जाण्यानं 5.5 महिन्यामध्ये नानांची आठवण या परिवारानं, त्यांचे चिरंजीव असतील, कन्या असतील, हा सगळा भालेराव परिवार मोठ्या संख्येनं आज नानांच्या आठवणीमध्ये खऱ्या अर्थानं शोकसागरामध्ये बुडाला. मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं नानांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करत असताना वारकरी संप्रदायाचा विचार खऱ्या अर्थानं महाराजांनी अतिशय मार्मिकपणे आपल्या सगळ्यांच्या समोर त्या ठिकाणी ठेवला. आणि खरं तर खेड तालुका भाग्यवान आहे की पंढरीच्या पांडुरंगानंतर असलेली वारकरी संप्रदायाची अलंकापुरी नगरी खेड तालुक्यामध्ये आहे. त्यामुळे निश्चितपणानं वारकरी संप्रदाय आणि वारकरी संप्रदायाचे विचार समाधान महाराज शर्मा यांनी अतिशय मार्मिकपणानं आपल्या सगळ्यांच्या समोर त्या ठिकाणी ठेवला. आणि खऱ्या अर्थानं मानवी जीवनामध्ये सत्ता संपत्तीच्या पलीकडं अध्यात्म किती महत्त्वाचं आहे ते महाराजांनी त्या ठिकाणी अतिशय मार्मिकपणा तुमच्या सगळ्यांच्या समोर त्या ठिकाणी ठेवलं. जाता जाता मंडळींनो एकच प्रसंग मी गोष्ट तुम्हाला सांगतो. काल महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आदरणीय दत्तामामा भरणे त्यांना भेटायला आम्ही विधिमंडळामध्ये त्या ठिकाणी गेलो. का गेलो तर मी शेतकऱ्यांच्या बाजार समिती सभापती आहे आणि सध्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं युरियाची तुटवडा फार मोठा आहे. आपल्या जुन्नर, आंबेगाव, खेड या 4 तालुक्यामध्ये युरियाचा तुटवडा मोठा आहे. ब्लॅकने त्याची विक्री मोठी होती आहे. पण राज्याच्या कृषी मंत्र्यांना निवेदन द्यायला मी, माझे सगळे सहकारी, आमचे तालुक्याचे आमदार बाबा शेतकळे आम्ही सगळे गेलो. गेल्यानंतर तिथं राज्यातले काही मंत्री महोदय होते, काही आमदार होते, काही खासदार होते. गेल्यानंतर त्यांना सांगितलं बाबा अशा अशा प्रकारचा प्रसंग आहे. मी जरी जिल्हा परिषद सदस्य आहे परंतु शेतकऱ्यांच्या बाजारचे मी सभापती आहे. आणि आज खेड तालुक्यामध्ये जुन्नर असेल, आंबेगाव असेल की प्रचंड मोठं शॉर्टेज आमच्या युरियाच्या बाबतीमध्ये आहे. शेतकऱ्यांचे कृषी मंत्री होण्याच्यामध्ये तुम्हाला पुढाकार घेतला पाहिजे. कारण आज आदरणीय अजितदादा नाहीये. अजितदादा असते तर कदाचित परिस्थिती वेगळी असती. आम्ही जरी विरोधी पक्षामध्ये आहे परंतु कृषी मंत्री म्हणून तुम्ही या जिल्ह्याचे सुपुत्र आहात. याच्यामध्ये तुम्ही पुढाकार घेऊन खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या दृष्टीने जी टंचाई निर्माण झालेली युरियाच्या बाबतीमध्ये त्याच्यात त्यांनी मान्य केलं आणि तात्काळ अधिकाऱ्यांना निर्देश दिले की बाबा जुन्नर, आंबेगाव, खेड या 3 तालुक्यामध्ये जास्तीचा पुरवठा त्याच्यामध्ये करा. कार्यक्रमानिमित्त विनम्र अभिवादन त्या ठिकाणी करतो. धन्यवाद. धन्यवाद सभापती साहेब प्रवीण पाटील. त्या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने शेवटची श्रद्धांजली म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद शेठ काराडे, त्याचप्रमाणे प्रीतीताई थोरात, विद्यमान जिल्हा परिषद सदस्य बोललो आपण या ठिकाणी नामदेव नाना भालेराव यांच्या 5.5 महिन्याचा कार्यक्रम या ठिकाणी झाला. आणि या कार्यक्रमासाठी सर्वच क्षेत्रातील मान्यवर, सर्व राजकीय क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी, त्याचप्रमाणे कळम गावचे सर्वच ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. खरं तर असं म्हणतात की अशी पाखर येते आणि स्मृती ठेवली जाती. आज नाना आपल्यात नाहीये, त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी हा 5.5 महिन्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. आणि या कार्यक्रमाला महाराज अतिशय सुंदर, समाधान महाराजांनी अतिशय सुंदर असं कीर्तन त्या ठिकाणी केलेलं आहे.
खरं तर माणसाचं आयुष्य एक क्षणभंगूर आहे आणि म्हणूनच आपल्या सर्वांना एवढंच सांगते की ह्या जगण्यावर ह्या जन्मावर शतदा प्रेम करावे. कोणाचा दिवस कुठला शेवटचा असेल हे कोणालाच सांगता येत नाही, म्हणून आपलं आहे ते आयुष्य आनंदाने जगा. आज या ठिकाणी महेश भाऊ असतील, वैशाली वहिनी असतील, कार्यक्रमाचं अतिशय सुंदर असं नियोजन त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि नानांनी जे कार्य केलेलं आहे ते पुढे चालवण्याचं वारसा ते दोघं करणार आहेत. म्हणून उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीनं आणि माझ्या कळम चांडोली बुद्रुक गटाच्या वतीनं नानांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली या ठिकाणी व्यक्त करते आणि थांबते. माजी सभापती विद्यमान पंचायत समिती सदस्य उषाताई कानडे आपले 2 शब्द या ठिकाणी मांडतील. पहिले श्लोक म्हणा आणि मग नाम घ्या श्रीहरीचे सहजावन घेता नाम घ्या फुकाचे जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म. बोला पुंडलिका वरदे हरिट ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. श्रद्धांजली पर 2 शब्द बोल. आपण आज नामदेव नानांना 5.5 महिन्याच्या निमित्ताने आपण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहोत. आत्ताच आपल्याला ज्यांनी कीर्तन सेवा दिली त्या हरिभक्त पारायण समाधान महाराज शर्मा यांचं कीर्तन आपण या ठिकाणी अनेक मार्मिक उदाहरणं देऊन त्यांनी आपल्याला संबोधित केले. खरं तर अतिशय समाधानकारक कीर्तन या ठिकाणी त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. आणि मी आज महेश भाऊंच्या बाबतीत बोलेल, वैशालीताईंच्या बाबतीत बोलेल. वैशालीताई आज 5.5 महिने जरी होत आहे तरी पण अतिशय सासऱ्याच्या जाण्याचं दुःख त्या ठिकाणी आजही आपल्याला त्यांच्याकडे बघून दिसतंय. त्यांना आपलं दुःख अनावर होतंय, त्यांचे अश्रू या ठिकाणी थांबत नाही. आणि नेहमी मला म्हणतात की ताई आमचे नाना गेले आणि आमच्या घराचं घर पण या ठिकाणी संपल्यासारखं वाटतंय. निश्चित महेश भाऊ पण त्या ठिकाणी असंच बोलताय की नानांचं जाणं आमच्यासाठी खूप दुःखदायक आहे. मी नानांचं जवळून त्यांचं वागणं त्या ठिकाणी मी पाहिलेलं आहे. मी ज्यावेळी पंचायत समिती मागच्या वेळी सभापती होते आणि त्या ठिकाणी शरद बँकेची वार्षिक सभा असो किंवा कारखान्याची वार्षिक सभा असो त्या ठिकाणी त्यांचं मत मांडण्याचं अतिशय म्हणजे काही त्रुटी असतील किंवा काही बदल करायचे असतील तर ते अतिशय प्रामाणिकपणे त्यांचे विचार त्या ठिकाणी मांडत होते. अगदी निर्भीडपणाने त्यांचं बोलणं त्या ठिकाणी असायचं. आणि आमच्या कळंब गावामध्ये जे काही देवस्थान आहे देवीचं, कमलच्या देवीचं देवस्थान, त्या ठिकाणी देवीचं जे मंदिर आहे त्यासाठी किंवा गावाच्या विकासासाठी अतिशय मोलाचं मार्गदर्शन त्यांचं असायचं. अतिशय मोलाचा पुढाकार ते घेऊन सगळे कार्यक्रम त्या ठिकाणी पार पाडायचे. असो नानांच्या जाण्याने आपल्या सर्वांनाच त्यांची उणीव भासते. आपल्या सर्वांच्या वतीने मी नानांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करते. त्याचप्रमाणे माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब, त्याचप्रमाणे खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या वतीने, त्याचप्रमाणे माझ्या कानडे कुटुंबाच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करते. ओम शांती, ओम शांती. जिल्हा परिषद सदस्य प्रमोद शेठ कानडे. कळमगावचं ज्येष्ठ व्यक्तिमत्व आणि माझे बालमित्र वर्गमित्र महेश शेठ कानडे यांचे वडील आणि या गावचं प्रतितुल्य व्यक्तिमत्व नामदेव नाना भालेराव यांना जाऊन 5.5 महिने झालेले. आणि या 5.5 महिन्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांनी कीर्तनरूपी सेवा केली, जे महाराष्ट्रातील प्रख्यात कीर्तनकार आदरणीय समाधान महाराज शर्मा, आपल्या भागामध्ये पहिल्यांदाच त्यांचं या ठिकाणी कळंबमध्ये कीर्तन झालं. अतिशय सुंदर असं त्यांनी कीर्तन या सेवा या ठिकाणी केलेली आहे. याच्यामध्ये जीवनाचं महत्त्व त्यांनी सांगितलंय. आजचा दिवस चाललाय तोच खरा. आज आपण असू, आज आहोत, उद्या असू की नाही, यांनी अतिशय मार्मिक दाखले देऊन त्या आपल्या सर्वांचं प्रबोधन केलेलं आहे. नानांच्या बाबतीत सांगायचं झालं तर न्याय अन्यायाच्या विरोधात उठवणारा आवाज, कारखान्याची वार्षिक साधारण सभा असू द्यात त्या ठिकाणी ऊस दरावरनं नाना बोलणार, शरद बँकेची सभा असू द्यात त्या ठिकाणी व्याज दरावर नाना बोलणार, गावात वळसे पाटील साहेब आले
शेतकऱ्यांना दिवसा लाईट पाहिजे त्या संदर्भात नाना बोलणार, म्हणजे एक निर्भीड व्यक्तिमत्व आणि नेहमी शेतकऱ्यांची आणि ग्रामस्थांची बाजू घेऊन अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणारी व्यक्ती आज आपल्यातून गेलेली आहे. नानांच्या अनेक आठवणी प्रत्येकाच्या त्या ठिकाणी जीवनामध्ये आहेत. नाना आपल्यातून गेलंय. खरं तर आमच्या वहिनी असतील, महेश असेल, सार्थक असेल, सगळ्या जणांनाच ते दुःख आजपर्यंत त्यांचं हलकं झालेलं नाहीये. परंतु मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना एकच सांगतो की नाना 79-80 वर्षाचं गोड आयुष्य जगले. त्यांचा कोणालाही त्रास झाला नाही. आपला आजारवर जरी गेला असेल तर यासाठी केला होता. आत्ताच शेवटचा दिवस गोड झाला. नाना आपल्यातून गेले जरी असले, नानांच्या स्मृती आपल्याकडे आहेत. नानांनी जे संस्कार दिले ते संस्काराची वाटचाल घेऊन आपण पुढे जाऊयात. मी आपल्या सर्वांच्या वतीने, ग्रामस्थांच्या वतीने नानांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. ओम शांती, ओम शांती. बाळू ते मट्ट्याचं पण इकडे पार फिरायला काय सचिन याच्यात पार कुणाच काय केलं नाही. हा इकडे इकडे वाढत तुम्हाला धन्यवाद. यांची चालली काय चर्चा